श्रीराम जय राम जय जय राम। समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण। विषयी गुंतले सर्वजण, चित्त मन तेथे केले अर्पण। तेथे कोणास न येई समाधान, पावे सुख दुःख समसमान। विषयाचा केला कंटाळा, परी मनावर बसला त्याचाच थारा। पैका हाती खेळवला, त्याने हात काळा झाला। हा दोष नाही पैक्याला, आपण त्याला सत्य मानला। एका मानापोटी दुःखाचे मूळ, हे जाणती सर्व सकळ। वैभव संपत्तीचा सहवास, हाच दुःखास कारण खास। व्यवहाराच्या चालीने चालावे, वेळ प्रसंग पाहून वर्तावे। चित्ती समाधान राखावे, जोवर जरूर व्यवहारात राहणे, तोवर त्याला जतन करणे। ज्याचा घ्यावा वेश, तैसा वागणे आहे देख। व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्याशी, तैसे वर्तन ठेवावे आपण दुसऱ्यापाशी। ज्याचा जो संबंध आला, तो पाहिजे रक्षण केला। आपलेकडून न कोणाचे दुखवावे अंतःकरण, तरी व्यवहारात जे करणे, जरूर ते करावे आपण। संगत धरावी पाहून, बाह्य भाषणावर न जावे भुलून। मिष्ठ भाषण वरी वरी, विष राहे अंतरी। असल्याची संगत नसावी बरी, ज्याचा त्यास द्यावा मान। लहानाचे राखावे समाधान, मोठ्याचे पुढे व्हावे लीन। वागत जावे जगी सर्वास ओळखून, मनाने व्हावे श्रेष्ठ। बाह्यांगी राहावे कनिष्ठ, न करावा कोणाचा उपमर्द। गोड भाषण असावे नित्य, आळसाला न द्यावा थारा। सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला, पराधीनता अत्यंत कठीण। हे खरे असे, पण त्याच्याशिवाय जगदात कोणी नसे। तरी व्यवहारात मिंधेपण न राहावे, आळशी पण नसावे। देह आळशी न ठेवावा हे जरी खरे, तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे। मागे काय झाले हे न पहावे, उद्या काय होईल हे मनी न आणावे। आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे, प्रयत्नांचा कंटाळा न करावा। आज जे मिळाले ते घ्यावे, पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा। बिना केले काम, न मिळत असे दाम। धन संग्रही राखावे, सर्वच खर्चून न टाकावे। थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे, आणखी जास्त न करावे। नोकरी ज्याची करणे जाण, त्याचे मानावे प्रमाण। व्यवहारात असावी दक्षता, अचूक प्रयत्न करावा सर्वथा। प्रपंचात असावे दक्ष, सत्याचा धरावा पक्ष। जो प्रसंग येईल जैसा, प्रपंचात वागेल तैसा। याचे नाव प्रपंचात दक्षता। व्यवहार करावा ऐसा जपून, कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून। भगवंताचे आहो आपण, ही मनी ठेवावी ओळखन। समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण। म्हणून राम ठेवील त्यात मानावे समाधान, राखून नामाचे अनुसंधान। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी प्रयत्न वाचून व्हावे हित, ऐसे न आणावे चित्तात। श्रीराम जय राम जय जय राम। आरतीचे महत्त्व। आरती म्हणजे देवतेला आर्ततेने आतून हाक मारणे। एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली, तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील। उपासकाला हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची
सुलभ पर्वणी म्हणजे आरती. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निसंशय सफल होतात. पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते. एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने म्हणजे अंतःकरणपूर्वक तेव्हाच होते जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंबते. त्या गोष्टीमागील शास्त्र वा सिद्धांत सांगितल्यास तिचे महत्त्व लवकर पटते. याच उद्देशाने या लेखात आरती करताना करावयाच्या विविध कृतीमागील अध्यात्मशास्त्र दिले आहे. उपासना करताना कोणतीही कृती अध्यात्मदृष्ट्या योग्य करणे अत्यावश्यक असते, कारण अशा कृतीचेच परिपूर्ण फळ मिळते. आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरतीपूर्वी आणि नंतर काय करावे आदीविषयी बहुतेकांना ज्ञान नसते किंवा त्यांच्याकडून अयोग्यरित्या कृती होत असतात. आरती कशी म्हणावी? आरती करताना जोरजोराने ओरडणे, टाळ, घंटी वाजवणे म्हणजे आरती नव्हे. आरती म्हणण्याचे काही नियम आहेत. भक्ताच्या हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे आरती. भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे या भावाने आरती म्हणावी. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी. आरती म्हणताना शब्दोच्चार अध्यात्मदृष्ट्या योग्य असावा. आरती म्हणत असताना टाळ्या वाजवाव्यात. प्राथमिक अवस्थेतील साधक ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवतात. 2. पुढे अवस्थेतील साधक टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करावा. 3. आरती म्हणत असताना टाळ्यांच्या जोडीला वाद्ये वाजवावीत. 4. घंटा मंजूळ ध्वनी वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे. टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी. आरती म्हणत असताना देवाला ओवाळावे. 1. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे. आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते आज्ञाचक्रापर्यंत ओवाळावी. 3. घालीन लोटांगण ही प्रार्थना म्हणावी. 4. यानंतर कर्पूर गौरम करुणावतारम हा मंत्र म्हणत कापूर आरती करावी. 5. कापूर आरती ग्रहण करावी. कापूर आरती ग्रहण करावी म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. काही कारणास्तव कापूर आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी. 6. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा. 7. त्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालाव्यात. 8. यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी. 9. मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणावर फूल आणि अक्षदा वाहाव्यात. नंतर पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. आवाहन न जानामी तवार्चनम पूजा चैव न जानामी क्षमता परमेश्वर मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वर यत्पूजित मया देव परिपूर्ण तदस्तु मे अपराधरसहस्राणि क्रियन्ते हर्निशमया दासोमिति मा मत्वा क्षमस्व परमेश्वर. अर्थ: मला तुझे आवाहन आणि अर्चन तसेच तुझी पूजा कशी करावी हेही ज्ञात नाही. पूजा करताना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तिहीन आहे. मी तुझी आरती पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करून घे. दिवस रात्र माझ्याकडून
कळत नकळत सहस्त्र अपराध घडतात. मी तुझा दास आहे असे समजून मला क्षमा कर. नंतर देवतांच्या नावांचा जयघोष करावा. त्यानंतर तीर्थप्राशन करून विभूती उदबत्तीची राख भूमाथ्यावर लावावी. आरती झाल्यावर स्वतःभोवतीच का फिरायचे? एकतर त्यात आत्मसन्मान आहे. पूजनाचे, दर्शनाचे, श्रीसेवेचे हे भाग्य आपल्याला लाभले यासाठी स्वतःचाच तो गौरव आहे. दुसरी अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आत्मप्रदक्षिणा आरतीनंतर केली जाते. पूजा आरती झाल्यावर श्रींचे मूर्तीत झालेले दर्शनच आता सर्वत्र पाहण्याकरता गोल फिरणे, सगळीकडे तोच नटला आहे हे जाणणे, श्रींच्या सर्वांगीण आणि सर्वत्र विद्यमान रूपाच्या दर्शनाचा सोहळा आहे प्रदक्षिणा. काय वैशिष्ट्य आहे या प्रदक्षिणेचे? प्रदक्षिणा म्हणजे श्री विग्रहाच्या भोवती केवळ गोल फेरी मारणे इतकाच सामान्य अर्थ नाही. ती झाली कृती. पण कोणतीही कृती नेमकी समजून घ्यायची असेल तर अनिवार्य असते. त्यामागील हेतू समजून घेणे. हेतू खरा महत्त्वाचा असतो, त्यासाठी कृती असते. प्रदक्षिणेचा हेतू काय? प्रदक्षिणा ही सगळ्या पूजेच्या नंतर केली जाते. पूजा नेहमी श्रींच्या त्या विलोभनीय रूपाकडे पाहत पाहत केली जाते. यात श्रींचे फक्त सन्मुख दर्शन घडत आहे. श्रीतत्वाच्या सर्वांगीण आकलनाचा परिपूर्ण रसास्वाद त्यात नाही. तो घेण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा. सर्वांग परिपूर्ण दर्शनाची रीती आहे प्रदक्षिणा. प्रदक्षिणा शब्दात दक्षिण शब्द आहे, म्हणजे दक्षिण, उजवा. श्रीमूर्तीला कायम उजवीकडे ठेवत प्रदक्षिणा केली जाते. उजवीकडे ठेवणे हा सन्मान देण्याचा एक शास्त्रीय प्रकार आहे. श्रींना सातत्यपूर्ण सन्मान देण्याची पद्धती आहे प्रदक्षिणा. प्रदक्षिणा करताना श्रींचे वेगवेगळ्या अंगाने दर्शन घडते आणि ही सगळीच रूपे उजवीच आहेत हे मनोमन निश्चित करण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.